आता बघूयात टॉप 9 मोठ्या बातम्या। राज्याच्या तिजोरीवरील भार कमी करण्यासाठी सरकार 41 मद्यनिर्मिती उद्योगांना आता 328 नवे परवाने देणार। 96 परवाने राजकीय नेत्यांच्या कुटुंबियांशी संबंधित असल्याची माहिती। हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देणाऱ्या रीलनंतर पुण्याचा अथर्व सुदामे ट्रोल। हिंदुत्ववाद्यांकडून अथर्वला धमकी आणि शिवीगाळ। ट्रोल झाल्यानंतर व्हिडिओ डिलीट करत अथर्व सुदामेची माफी। एसटी कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला। उद्या होणार एसटी कर्मचाऱ्यांचा पगार। 7 ते 8 तारखेऐवजी आता उद्याच त्यांचा पगार होणार असल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये समाधान। लालबागचा राजा मंडळाकडून सुरक्षेसाठी चोख व्यवस्था। 250हून अधिक कॅमेरे परिसरात कार्यान्वित। मंडळाकडून सुरक्षेसाठी यंदा एआयचीही मदत। तर राज्यामध्ये 41 मद्यनिर्मिती उद्योगांना प्रत्येकी 8 असे 338 नवे परवाने देण्याचा निर्णय। राज्याच्या तिजोरीवरील भार कमी करण्यासाठी सरकारचा निर्णय। भाजपच्या संबंधित 5 नेत्यांशी हे कंपन्यांना 40 परवाने मिळणार असल्याची सूत्रांची माहिती। सिंहगड किल्ल्यावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। तर फिरण्यासाठी गेलेले 5 जण दरीत अडकले। मोबाईलद्वारे व्हिडिओ करून या सगळ्या मुलांनी नातेवाईकांना माहिती दिली। सध्या स्थानिक पोलीस आणि रेस्क्यू टीमकडून त्यांचा शोध सुरू। कोरोना काळात बंद केलेल्या महाराष्ट्रातील 17 एक्सप्रेस आणि पॅसेंजर ट्रेन 3 वर्षांनंतर सुद्धा बंदच। सह्याद्री एक्सप्रेस, हुतात्मा एक्सप्रेस, साईनगर शिर्डी पॅसेंजर, दादर रत्नागिरी पॅसेंजर या ट्रेन्सचा यामध्ये समावेश। या ट्रेन सुरू करण्याची प्रवासी संघटनांची मागणी। डोंबिवली महापालिकेला ऐन पावसाळ्यामध्ये खड्डे बुजवायला मुहूर्त मिळाला। मात्र दुर्गाडी चौकात ऐन रहदारीच्या वेळी काम सुरू असल्यामुळे वाहतूक कोंडीनं प्रवासी हैराण। जळगाव जिल्हा परिषदेतील 7 महिला आणि 1 पुरुषानं घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ। दरम्यान आता बेकायदेशीररित्या लाभ घेणाऱ्यांवर कारवाई होणार। मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांची माहिती।